स्क्रीन शेअर करते, विजिबल आहे का सांगा थोडी. तर बघा, लॉजिक फॅमिलीमध्ये आपण 4 टाईप बघितले होते, बरोबर की नाही. लॉजिक फॅमिलीमध्ये 4 टाईप बघितले होते. त्याच्यामध्ये काय होते, तर SSI मीन्स स्मॉल स्केल इंटिग्रेशन, नंतर LSI मीन्स लार्ज स्केल इंटिग्रेशन, VLSI मीन्स व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, लास्ट 4 नंबर MSI मीन्स मोस्ट मीडियम लार्ज स्केल इंटिग्रेशन. स्मॉल स्केल मध्ये कसं असतं, जे एका म्हणजे इट मीन्स IC मॅन्युफॅक्चरिंग करताना त्याच्यामध्ये किती असायला पाहिजे, लेस दॅन 13 लॉजिक गेट्स इन अ सिंगल चिप. म्हणजे एका सिंगल चिप मध्ये लेस दॅन 30 गेट्स असतील तर त्याला, त्या IC ला आपण काय म्हणतो, त्या टेक्निक्सला काय म्हणतो, स्मॉल स्केल इंटिग्रेशन असं म्हणतो. त्यानंतर मीडियम स्केल इंटिग्रेशन म्हणजे काय, 30 to 100 लॉजिक गेट्स आर मॅन्युफॅक्चर्ड ऑन अ सिंगल सिलिकॉन चिप. म्हणजे एका चिप मध्ये तुम्हाला 30 to 100 लॉजिक गेट्स असायला हवेत. त्यानंतर बघा, लार्ज स्केल इंटिग्रेशन मीन्स 100 to 10,000 लॉजिक गेट्स आर मॅन्युफॅक्चर ऑन अ सिंगल सिलिकॉन चिप. एक्झाम्पल होतं रॉम. आधी मीडियम स्केलचे एक्झाम्पल होतं डिकोडर, काउंटर, जे की आपण चॅप्टर नंबर 5 मध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर बघा, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन म्हणजे काय, ह्याच्यामध्ये मोर दॅन 10,000 लॉजिक गेट्स मॅन्युफॅक्चरिंग ऑन अ सिंगल सिलिकॉन चिप इज कॉल्ड ॲज अ व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन. एक्झाम्पल आहे त्याचं काय, बेस्ट एक्झाम्पल इज अ मायक्रो कंट्रोलर अँड मायक्रोप्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. हे एक्झाम्पल आहे VLSI मीन्स व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशनचं. हे झालं. आता बेसिकली बघा, हे झालं आपलं काय, तर लॉजिक फॅमिलीचे टाइप्स अकॉर्डिंग विथ द स्केल ऑफ इंटिग्रेशन. त्याच्यामध्ये आपण 4 टाइप बघितले होते, SSI, MSI, LSI अँड VLSI. हे झाले बेसिकली 4 टाइप्स. बघा आता IC म्हणजे काय, यस, एनी डाऊट. सुकन्या, आवाज येतोय माझा? तर बघा, आता IC म्हणजे काय होतं, तर इंटिग्रेटेड सर्किट. त्याचे 2 टाइप होते, बरोबर की नाही, अॅनालॉग आणि डिजिटल IC. आता बघा, आपण बेसिकली अॅनालॉग IC जे आहे ते आपण यूज करत, का यूज करत नाही, जे आपण DT मध्ये शिकतो ते कशामध्ये रिलेटेड शिकतो, तर डिजिटल सर्किट किंवा डिजिटल सिस्टीम बद्दल शिकतोय. त्यामुळे आपण इथे कोणते यूज करतो, डिजिटल IC यूज करतो. बघा, डिजिटल IC जे असतात त्याचे, डिजिटल IC कशाला म्हटलं जातं, तर त्याचं जे सिग्नल्स आहेत, इनपुट आणि आउटपुट जे सिग्नल आहेत ते कसले असतात, तर डिजिटल फॉर्म मध्ये असतात. इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल जे असतात ते डिजिटल फॉर्म मध्ये असतात. आणि अॅनालॉग सिग्नल जे आहेत, म्हणजे अॅनालॉग IC जे आहेत ते अॅनालॉग सिग्नल आणि इनपुट आणि आउटपुट त्याचं म्हणजे वर्क ॲज अ अॅनालॉग सिग्नल, इट्स कॉल्ड ॲज अ अॅनालॉग IC, आणि वर्क ॲज अ डिजिटल सिग्नल्स इज कॉल्ड ॲज अ डिजिटल IC. हे झालं बेसिक टाइप्स ऑफ IC. म्हणजे बेसिकली 2 टाइप आहेत, अॅनालॉग IC आणि डिजिटल IC. इथपर्यंत समजतंय? येस मॅम. हा, त्याच्यानंतर बघा, इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डिजिटल IC. आता कोणतेही IC असेल तर त्याचे काहीतरी कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्याच्यामधलं पहिलं आहे फन आउट. फन आउट म्हणजे काय असतं बघा, फन आउट इज अ स्पेसिफाईड द नंबर ऑफ स्टँडर्ड लोड्स दॅट द आउटपुट ऑफ अ गेट कॅन ड्राईव्ह विदाउट इम्प्लिमेंट्स ऑफ इट्स नॉर्मल ऑपरेशन असं म्हणा, किंवा
द मॅक्सिमम नंबर ऑफ इनपुट्स ऑफ द सिमिलर आयसी, म्हणजे सेम आयसीला तुम्ही किती नंबरचे इनपुट देता, मॅक्सिमम किती नंबर इनपुट देताय, आणि त्याला जेव्हा ड्राईव्ह करायसाठी किंवा त्याचं एक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी जे स्पेसिफाईड व्होल्टेज लिमिट दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं, फन आउट म्हणायचं. समजतंय? फन आउट इज नथिंग बट द एका आयसीला किती तुम्ही मॅक्सिमम नंबरचं इनपुट देताय ते आउटपुट, ते जेव्हा वर्क होतं, तो गेट जेव्हा वर्क होतो तेव्हा काहीतरी ते लिमिट असते, एखादं लिमिट असते, व्होल्टेजचं लिमिट असते, त्यावेळेस ते वर्क होतं, तो गेट जो आहे तो डिराईव्ह होतो किंवा तो फॉलोइंग होतो, म्हणजे वर्क होतो. त्या वर्क करण्यासाठी काहीतरी पर्टिक्युलर व्होल्टेज लिमिट दिलेलं असतं, मग त्या लिमिटला काय म्हणायचं, फन आउट म्हणायचं. समजली डेफिनेशन इथपर्यंत? समजली का? मॅम रिपीट सांगा. ओके, बघा, फन आउट म्हणजे काय, एक आयसी आहे पर्टिक्युलर, ठीक आहे, त्याला तुम्ही किती नंबर ऑफ इनपुट्स दिले, म्हणजे एक सर्किट आहे, एका सर्किटमध्ये तुम्ही व्हेरियस आयसीज यूज केल्यात, बरोबर की नाही. मग आता ती कोणत्या फॅमिली मधली आहे, म्हणजे एक्झाम्पल घ्या, SSS आहे, MSI आहे, LSI आहे, याच्यामधून जर ते यूज केले असतील, एका एका सिस्टीम मध्ये तुम्ही मोर दॅन आयसीज यूज केलेत, त्याच्यामध्ये तुम्हाला जे आयसीज आहेत, एक्झाम्पल घ्या 7408, ओके, हे एक्झाम्पल घेतलं तर त्याचा आयसीला तुम्ही किती इनपुट्स देतात, 2 इनपुट्स देतात, म्हणजे जास्तीत जास्त इनपुट, म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही अँड गेट जो आहे तो वेगवेगळ्या ठिकाणी युज करता, म्हणजे एक नाही, दोन नाही, तीन, असं कंटिन्यू तुम्ही जर युज करत असाल आयसीच, म्हणजे अँड गेट जो आहे तो मोर दॅन 1 असे इनपुट्स तुम्ही दिले असतील त्या आयसीला, तर ते आयसी जे असतात ते आयसी परफॉर्म करण्यासाठी काहीतरी त्याला व्होल्टेज लिमिट दिलेलं असते, त्या व्होल्टेज लिमिटला काय म्हणायचं, फन आउट म्हणायचं. समजतंय? येस मॅम. त्याचबरोबर आहे पॉवर डेसिपेशन. बघा, सेकंड पॉइंट आहे पॉवर डेसिपेशन. आता पॉवर डेसिमेशन म्हणजे काय, जी पॉवर आहे त्याचा काहीतरी लॉस होतंय, ते झालं पॉवर डेसिपेशन. म्हणजे बघा, जे पॉवर आपली जी सर्किट आहे, एखादं सर्किट आहे, द अमाऊंट ऑफ पॉवर डेसिपेशन इन अ आयसी इज कॉल्ड ॲज अ पॉवर डेसिपेशन. म्हणजे जी लोवेस्ट आयसी असते, किंवा एक्झाम्पल बघा ह्याचं कसं असतं, पॉवर डेसिपेशन इज द मेजर ऑफ अ पॉवर कन्झ्युम बाय द गेट्स व्हेन फुल्ली डिराइव्ह बाय द ऑल इनपुट्स. म्हणजे जेव्हा तुम्ही ऑन कंडिशन असेल, सर्किट ऑन असेल, त्यावेळेस जेव्हा त्याला जेव्हा गेट डिराईव्ह केल्यानंतर, म्हणजे ऑल इनपुट्स दिले तुम्ही, दिल्यानंतर काय होतं, तर पॉवर काहीतरी कंझ्युम होते. कंझ्युम म्हणजे थोडक्यात तुमचा तिथे लॉस होतो म्हणा, किंवा ते चालू झाल्यानंतर तुमचं हिट निघत असेल. मग आता ते कशाच्या थ्रू निघते, तर त्याला जर समजा तुम्ही VCC अप्लाय केलं आणि ग्राउंड अप्लाय, म्हणजे VCC दिलं, VCC दिल्यानंतर तो काय होतो, आयसी ऍक्टिव्ह मोड मध्ये होतो किंवा ऑन होतो. ऑन झाल्यानंतर काहीतरी स्पेसिफिक अमाऊंट मध्ये ते काय करतं, तर पॉवर कंझ्युम करतो. पॉवर कंझ्युम केल्यानंतर काय होतं, ते कशाच्या थ्रू निघतं, तर ते हिटिंग. म्हणजे आता समजा तुमचा बल्ब आहे, एक्झाम्पल घ्या, बल्ब व्हाईट, म्हणजे येलो कलरचे जे आधीचे बल्ब होते बघा, ते ऑन झाल्यानंतर कसे व्हायचे, हिट व्हायचे, बरोबर की नाही. म्हणजे हिट झाला म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं, तर पॉवर डिसिपेट झाली किंवा पॉवर कंझ्युम करतो तो बल्ब जो आहे तो पॉवर कंझ्युम करतो. आणि ते हे मेजर कशामध्ये केलं जातं, तर वॅट मध्ये मेजर केलं जातं, मिली वॅट मध्ये मेजर केलं जातं. कारण खूप असं इट शुड बी ॲज लो ॲज पॉसिबल, म्हणजे कमीत कमी पॉवर डिसिपेशन होतं. जसं सर्किट असतं त्याप्रमाणे ते त्याच्यावर डिपेंड ते पॉवर कन्झम्पशन होतं. समजते इथपर्यंत? पॉवर डिसिपेशन म्हणजे पॉवर लॉस किती होते, इन द फॉर्म ऑफ हीट असेल, इन द फॉर्म ऑफ व्हॅक्युम असेल, असं काहीही म्हणू शकता, पण इन द फॉर्म ऑफ हीट जास्त करून असते. एखादा सर्किट जेव्हा हिट होतं तेव्हा ते कन्सिडर करायचं की पॉवर डिसिपेट होते और पॉवर लॉस होते. समजते? येस मॅम. येस मॅम. आता बघा, प्रोपोगेशन डिले. आता प्रोपोगेशन डिले म्हणजे काय, तर प्रोपोगेशन डिले इज नथिंग बट द, जेव्हा तुम्ही सुरुवातीला इनपुट देता तिथून ते तुमचं इनपुट दिलं की लगेच अकॉर्डिंग विथ द आउटपुट चेंज होतं, त्या त्या पिरियडला काय म्हणायचं, प्रोपोगेशन डिले. प्रोपोगेशन डिले इज द ऍव्हरेज ट्रान्झिशन डिले टाइम
for the signal to propagate from input to output when the signal changes in a value. It is expression in a नॅनोसेकंद. म्हणजे नॅनोसेकंद मध्ये बघा, आपण बघा गेट्सला इनपुट दिलं, काय दिलं 0 0 दिलं, तर ऑटोमॅटिकली तिकडं काय आउटपुट येतं 0 येतं, बरोबर की नाही. अँड गेटला जर दिलं तर तुम्ही काय येणार 0 इंटू 0 0 येणार. पण ही कसं होतं विदिन अ सेकंद मध्ये होतं किंवा नॅनो सेकंद मध्ये ते चेंजेस होतात. म्हणजे काय प्रोपगेशन डिले इज द ऍव्हरेज ट्रान्झिशन डिले टाइम फॉर द सिग्नल टू प्रोपोगेट फ्रॉम इनपुट टू आउटपुट. म्हणजे इनपुट पासून आउटपुट जाते व्हेन द सिग्नल चेंजेस इन अ व्हॅल्यू. म्हणजे 0चं 1 होत असताना 1चं 0 होत असताना ज्या ज्या व्हॅल्यूज चेंज होतात ते विदिन अ नॅनो सेकंद मध्ये हा चेंज होतो, त्याला काय म्हटलं जातं प्रोपोगेशन डिले म्हटलं जातं. समजते? Yes, ma'am. Yes, ma'am. फोर्थ वन बघा, नॉइज मार्जिन आहे. आता नॉइज म्हणल्यानंतर काहीतरी आपलं जे आपले सिग्नल्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी नॉइज आलेला असतो, बरोबर की नाही, किंवा एरर आलेला असतो. असं असं नॉइज मार्जिन असं करायचं ज्याच्यामध्ये इट इज अ मॅक्झिमम नॉइज व्होल्टेज ऍड टू द इनपुट सिग्नल. म्हणजे इनपुट सिग्नल मध्ये तो ऍड केलेला असतो ऑफ अ डिजिटल सर्किट दॅट कॅनॉट बी कॉजेस टू अंडरसाइडेबल चेंज इन अ सर्किट आउटपुट. म्हणजे समजा तुम्ही कसं असतं ते नॉइज मार्जिन म्हणजे काय, थोडक्यात तुम्हाला जेव्हा मॅक्सिमम नॉइज व्होल्टेज असते ते कशामध्ये ऍड केलेलं असतं तर इनपुट सिग्नल मध्ये ऍड केलेला असतो थ्रू आउट द डिजिटल सर्किट. तर याच्यामध्ये काय होतं तुमचं कोणत्याही प्रकारचं कॉजेस होत नाही. कशामध्ये जे आउटपुट सिग्नल येणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस दिसत नाहीत त्या नॉइज मार्जिन मुळे. कळते का? हे जो नॉइज मार्जिन असते ते इनपुट सिग्नल मध्येच तो ऍड केलेला असतो, पण त्याचा असं कॉज होत नाही की तो आपलं जे आउटपुट आलेला आहे व्हॅल्यू ती चेंज होत नाही. आणि ही एक्सप्रेस कशामध्ये केलं जातं तर व्होल्ट मध्ये केलं जातं. कळते? समजते का? Yes, ma'am. Yes, ma'am. इथं बघा इक्वेशन आहे. काय म्हणलं इथं हाय नॉइज मार्जिन कसा लिहिला जातो तर VNH म्हणजे व्होल्टेज हाय नॉइज इज इक्वल टू VOH म्हणजे हाय आउटपुट मिनिमम मायनस इनपुट हाय मिनिमम. म्हणजे व्होल्टेजेस असतात ते व्होल्टेज इनपुट आणि आउटपुट मायनस इनपुट आहे. कशासाठी? हाय नॉइज मार्जिन फाइंड आउट करण्यासाठी. तसंच लो नॉइज मार्जिन हे करण्यासाठी काय केलं जातं इनपुट मॅक्सिमम किती आहे मायनस आउटपुट व्होल्टेज मॅक्सिमम किती आहे हे म्हणजे लो काढलं जातं. जेव्हा लो लेवल नॉइज काढायचं असेल तेव्हा VL इज इक्वल टू VIL मॅक्स मायनस VOL मॅक्स म्हणजे इनपुट लेवल मॅक्स मायनस आउटपुट लेवल मॅक्स. हे झालं नॉइज मार्जिन किंवा नॉइज इम्युनिटी सुद्धा तुम्ही म्हणू शकता. समजतंय? त्याचबरोबर बघा फन इन इज द नंबर ऑफ इनपुट कनेक्टेड टू द गेट विदाउट एनी डिग्रेशन इन द व्होल्टेज लेवल. म्हणजे एका गेटला किंवा एका सर्किटला तुम्ही किती इनपुट्स देताय दिट्स कॉल ॲज अ फन इन. फन इन म्हणजे काय, तुम्ही एका गेटला किती इनपुट्स कनेक्ट करताय त्याला काय म्हणायचं फन इन म्हणायचं. समजलं? सिंपल डेफिनेशन्स आहेत फन इन, फन आउट, नॉइज मार्जिन, प्रोपगेशन डिले, पॉवर डिसिपेशन. याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट आहेत का कुणाला? No, ma'am. हा फुल्ली थेरोटिकली पार्ट आहे त्यामुळे तुम्हाला सगळं असं मी दाखवते बघा त्याच्यानंतर.
तर बघा नेक्स्ट पॉइंट आहे, आता बघितलं होते कॅरेक्टरिस्टिक्स, आता त्याचं क्लासिफिकेशन बघायचं कशाचं, तर डिजिटल आयसीचं. आता डिजिटल आयसीचं क्लासिफिकेशन करत असताना 2 फॉर्म मध्ये क्लासिफिकेशन मेनली केलं जातं. त्याच्यामध्ये फर्स्ट इज अ बायपोलार अँड युनिपोलार. आता बायपोलार म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. बायपोलार जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणजे बीजेटी तुम्ही शिकलात आहात, बरोबर की नाही? Yes, ma'am. हा, तर बायपोलार म्हणजे ज्याच्यामध्ये बीजेटी ट्रान्झिस्टर युज केला जातो त्याला बायपोलार म्हटलं जातं. आणि युनिपोलार म्हणजे एफएटी म्हणजे युनिडायरेक्शनली ते आउटपुट देतं. बायपोलार म्हणजे दोन्ही साईडनी आउटपुट देतं. तर बघा त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड आहे. बायपोलार मध्ये 2 टाईप आहेत, अनसॅच्युरेटेड आणि सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड मध्ये कसं असतं तर आउटपुट ट्रान्झिस्टर जो असतो तो कशामध्ये असतो बघा, सॅच्युरेटेड मोड मध्ये असतो. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय तर तो अनसॅच्युरेटेड मोड मध्ये असतो किंवा मग कट ऑफ रिजन मध्ये असतो, म्हणजे सॅच्युरेटेड ऑफ असते. सॅच्युरेटेड कशाला म्हटलं जातं, इन दिस टाइप द ट्रान्झिस्टर आर ड्रायव्हन इनटू सॅच्युरेटेड आणि कट ऑफ रिजन मध्ये असते. समजते, सॅच्युरेटेड रिजन मध्ये असते किंवा सॅच्युरेशन मोड मध्ये असते किंवा कट ऑफ मोड मध्ये असते. आणि अनसॅच्युरेटेड म्हणजे काय, इन दिस टाइप ट्रान्झिस्टर आर नॉट ड्रायव्हन इन अ सॅच्युरेटेड फॉर्म, म्हणजे जो ट्रान्झिस्टर असतो तो सॅच्युरेटेड फॉर्म मध्ये नसतो. आता बघा एक्झाम्पल ह्याच्या अजून काय केलंय, क्लासिफिकेशन केलं. युनिपोलार मध्ये फक्त 3च आहेत, पी टाईप मॉस म्हणजे मॉसफेट, मेटल ऑक्साइड मॉसफेट आहे. त्याच्यानंतर मेटल ऑक्साइड सॅच्युरेटेड फॉर्म किंवा ट्रान्झिस्टर असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता बघा हेला आहे एन टाईप मॉस आणि सी मॉस. कॉम्प्लिमेंटरी मॉस, एन म्हणजे एन मॉस आणि पी म्हणजे पी टाईप मॉस. इथे तुम्हाला समजले 3 आहेत. युनिपोलार मध्ये 3च आहेत, पी टाईप मॉसफेट, एन टाईप मॉसफेट आणि सी टाईप मॉसफेट. हे झाले बेसिकली युनिपोलारचे 3 टाईप आहेत. पी टाईप म्हणजे पी टाईपचे ट्रान्झिस्टर युज केला जातो, एन म्हणजे एन टाईपचा ट्रान्झिस्टर आणि सी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी ट्रान्झिस्टर किंवा कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट असं तुम्ही त्याला म्हणू शकता. त्याच्यानंतर बघा हे जो आहे सॅच्युरेटेड मध्ये बेसिकली 6 टाईप आहेत. त्याच्यामध्ये बघा सॅच्युरेटेड रजिस्टर ट्रान्झिस्टर लॉजिक म्हणजे आरटीएल आहे. त्यानंतर सेकंड डायोड ट्रान्झिस्टर लॉजिक मीन्स डीटीएल. त्याच्यानंतर डायरेक्ट कपल ट्रान्झिस्टर लॉजिक डीसीटीएल. तसंच बघा हाय थ्रेशोल्ड लॉजिक एचटीएल. त्यानंतर ट्रान्झिस्टर लॉजिक दिस इज अ टीटीएल. डायरेक्ट कपल ट्रान्झिस्टर किंवा इंटिग्रेटेड इंजेक्शन ट्रान्झिस्टर किंवा इंटिग्रेटेड इंजेक्शन लॉजिक मीन्स I2L. हे एक आहे ह्याच्यामध्ये, हे इथं राहिलंय. त्याच्यामध्ये बघा काय आहे, आरटीएल, डीटीएल, एचटीएल, डीसीटी, टीटीएल आणि I2L हे 6 सॅच्युरेटेड जे आहेत म्हणजे टाइप्स आहेत 6. त्यानंतर बघा अनसॅच्युरेटेड म्हणजे काय करतो तर ट्रान्झिस्टर नॉट ड्रायव्हन इन अ सॅच्युरेशन मोड मीन्स स्कॉटनी, टीटीएल आणि इमिटर कपल लॉजिक मीन्स ECL. हे झालं अनसॅच्युरेटेडचं. त्याचबरोबर इथं युनिपोलारचं बघितलं पी मॉस, एन मॉस, सी मॉस. आता बघा बेसिकली आपण काय बघायचं ह्याचा, तर ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे हो का. बघा बायपोलार मीनिंग्स इज द सर्किट्स हॅव्हिंग अ 2 polarity either high or low. There are the 2 types of bipolar families, saturated, unsaturated. हे सगळं आता मी सांगितलं होतं, तसंच आहे हे.
आता बघा बेसिकली आपण जेव्हा बायपोलर वापरतो म्हणजे बीजेटीज यूज करतो त्यामध्ये बेसिकली आपण फक्त टीटीएल म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक यूज करतो. आता ट्रान्झिस्टर लॉजिकच काय यूज करतो तर त्याचे काहीतरी ऍडव्हान्टेजेस आहेत आणि ते बेसिकली आपल्याला डिजिटल सर्किट्स मध्ये यूज केला जातात. टीटीएल मीन्स काय ट्रान्झिस्टर लॉजिक. द आयसी इन टीटीएल फॅमिली परफॉर्मर लॉजिक ऑपरेशन म्हणजे लॉजिक ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठीच आपण टीटीएल यूज करतो. त्यामुळे जेव्हा डिजिटल सर्किट्स यूज मध्ये आपण टीटीएल जास्त प्रमाणात यूज करतो कारण ट्रान्झिस्टर लॉजिक म्हणजे हे फक्त जे लॉजिक ऑपरेशन्स आहेत ते परफॉर्म करण्यासाठी हे डिराईव्ह केलं आहे आणि त्याचं फर्स्ट डिराईव्ह आपण 1964 मध्ये केलेलं आहे. 1964 बाय टेक्सन इन्स्ट्रुमेंट्स असं त्याच्यामध्ये आपण काय केलंय डिराईव्ह केलंय. हा फक्त जो यूज आहे त्याच्यामध्ये ट्रान्झिस्टर यूज होतो त्यामुळे आपण हे डिजिटल सर्किट किंवा डिजिटल सिस्टीम मध्ये आपण जास्त करून वापरतो. कुठलं टीटीएल फॅमिली. समजते. आता बघा टीटीएल सर्किट जे असतात म्हणजे टीटीएल आयसी जे असतात ते फास्ट असतात, एक्सपेन्सिव्ह असतात आणि इझी टू यूज असतात म्हणजे यूज करण्यासाठी इझिली आपण यूज करू शकतो त्यामुळे आपण टीटीएल हे जास्त प्रमाणात वापरतो. द मोस्ट वाइडली यूज टीटीएल डिव्हाइसेस सिरीज इज युज्ड फॉर कंझ्युमर अँड इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन. इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन आणि कंझ्युमर मध्ये जास्त प्रमाणात टीटीएल डिव्हाइसेस यूज केले जातात. त्याच्या सिरीज यूज केले जातात म्हणजे 74XX ही झाली टीटीएल ची सिरीज. आणि बाकीच्या ज्या म्हणजे आपण जे डेली यूज मध्ये करतो 7408 7404 याच्या व्यतिरिक्त ज्या आहेत म्हणजे 54 ही जी सिरीज आहे टीटीएल ची 54 ही जी सिरीज आहे ती ही मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज केलेली आहे. त्यामुळे ते पर्टिक्युलर मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज केली. त्यामुळे 5408 किंवा 54XX ही जी सिरीज आहे ती फक्त मिलिटरी ऍप्लिकेशन साठीच यूज केली जाते. त्यामुळे ती डेली लाईफ मध्ये आपण इथं यूज करत नाही. डेली लाईफ मध्ये फक्त 74XX ही सिरीज यूज करतो. ही सिरीज यूज का करतो तर खूप इझी टू यूज आहे म्हणजे खूप इझिली आपण यूज करू शकतो. ते परत एक्सपेन्सिव्ह आहे, फास्ट आपल्याला आउटपुट देते त्यामुळे आपण टीटीएल ही जास्त प्रमाणात यूज करतो. आता त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टीटीएल लॉजिक फॅमिली. टीटीएल लॉजिक फॅमिली मध्ये काय आहे तर फर्स्ट इज पॉवर सप्लाय किंवा व्होल्टेज सप्लाय व्होल्टेज का द्यायचा असतो गरजेचं कारण आपले कोणतेही डिव्हाइस असेल त्याला इनेबल करण्यासाठी आपण काय करतो सप्लाय देतो. आता पॉवर सप्लाय व्होल्टेज काय दिलं जातं तर व्होल्टेज याच्यामध्ये बघा 4.75 to 5.25 व्होल्ट दिले जातं. एवढीच रेंज आहे याची. इट्स वर्क ओव्हर अ सप्लाय व्होल्टेज रेंज इज 4.75 to 5.25 व्होल्ट. म्हणजे जिथे 7 नंबर पिन असते व्हीसीसी तिथे किती दिला जातो 4.75 to 5.25 व्होल्ट दिला जातो. कशासाठी 74 सिरीज साठी. आणि टीटीएल ची अदर सिरीज आहे 54 सिरीज म्हणजे 54XX म्हणजे 02 01 08 06 35 काय असेल ते तुम्ही XX म्हणजे 754XX म्हणजे त्याची सिरीज झाली. टीटीएल ची अनदर सिरीज जी आहे ती कशामध्ये पण केली जाते 4.5 to 5.5 व्होल्ट केली जाते आणि ही मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज केली जाते. त्यामुळे आपण डेली लाईफ मध्ये 54 सिरीज यूज करत नाही. समजतंय. मॅम टीटीएल मीन्स ट्रान्झिस्टर लॉजिक. ओके मॅम. आपण त्याच्याच कॅरेक्टर बघतोय. टीटीएल ही आपण बेसिकली डिजिटल सिस्टीम मध्येच जास्त करून यूज केली जाते कारण टीटीएल ही मॅन्युफॅक्चरिंग करत असताना लॉजिक ऑपरेशन साठीच परफॉर्म केलेले आहे. त्यामुळे आपण फक्त टीटीएल चे कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहोत म्हणजे 74 सिरीज. 74 म्हणजे XX 74 म्हणजे 7 इनपुट्स म्हणजे 7 जे आहेत ते त्याला इनपुट्स असतील किंवा 7 जे पिन आहेत ते ऍक्टिव्ह पिन आहेत आणि 4 नंबर पिन आहे 4 म्हणजे टीटीएल 74 म्हणजे टीटीएल म्हणजे ट्रान्झिस्टर लॉजिक हे झालं 74 चं मीनिंग. समजतंय. 74XX म्हणजे 74 ची सिरीज.
आणि 54XX ही पण आहे TTL ची सिरीज. 54 काय केलं जातं, तर ही फक्त मिलिटरी ऍप्लिकेशन साठी 54 सिरीज यूज केली जाते. आणि त्याचं ऑपरेट करण्याचं जे पॉवर सप्लाय असेल किंवा सप्लाय व्होल्टेज जे आहे ते किती आहे, 4.5 व्होल्ट टू 5.5 व्होल्ट एवढंच आहे. समजते? ओके मॅम, समजलं. आता बघा त्याच्याबरोबर नेक्स्ट आहे सेकंड बीट आहे नॉइज मार्जिन. आता नॉइज मार्जिन मग अशी सांगितल्याप्रमाणे काय होतं, तर असा नॉइज जो की इनपुट सिग्नल मध्ये ऍड केला जातो, ऍड होतो ऑटोमॅटिकली, पण तो आउटपुट म्हणजे आउटपुट सिग्नलला तो ऍज इट इज काही त्याच्यामध्ये चेंजेस होता कामा नये असं तो इनपुट सिग्नल मध्ये नॉइज ऍड केलेला असतो. विदाउट एनी कॉजेस द आउटपुट सिग्नल इज सेम ऍज अ आउटपुट सिग्नल. फक्त तो नॉइज जो असतो तो TTL फॅमिली मध्ये किती असतो, तर 0.4 एवढा असतो. दॅट्स मीन्स ऍज लॉंग ऍज indicated noise voltage is less than 0.4 volt, the operation of the TTL IC will be unaffected. 0.4 नॉइज मार्जिन आहे तो किती आहे, 0.4 व्होल्ट आहे. कशाचा, TTL फॅमिलीचा. दॅट्स वाय जेव्हा आपण ही IC ऑपरेट केलं जातं तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला आउटपुटला तो काय करतो, अनअफेक्टेड म्हणजे अफेक्ट करत नाही नॉइज मार्जिन, किंवा नॉइज जो सिग्नल आहे तो आपल्याला अफेक्ट करत नाही. हे झालं नॉइज मार्जिन. त्याच्यानंतर पॉवर डेसिपेशन. द एव्हरेज पॉवर डेसिपेशन फ्रॉम स्टँडर्ड TTL मीन्स 74 सिरीज इज अप्रॉक्सिमेटली 10 मायक्रोवॅट. 10 मायक्रोवॅट एवढं त्याचं पॉवर डेसिपेशन असते. कशाचं, TTL फॅमिलीचं. समजतंय? त्यानंतर बघा त्याचा प्रोपोगेशन डिले. प्रोपोगेशन डिले म्हणजे मी काय सांगितलं होतं, जेव्हा तुम्ही इनपुट आणि आउटपुट देता म्हणजे आउटपुट टाइम डिले इज नथिंग बट द प्रोपोगेशन डिले इज नथिंग बट द इनपुट टू आउटपुट इज चेंजेस बिटवीन टाइम. म्हणजे टाइम कसा अकॉर्डिंगली टाइम कसा चेंज होतो, म्हणजे इनपुट जसं दिले त्याच्या अकॉर्डिंगली टाइम नुसार आउटपुट चेंज होतं. आणि तो टाइम जो असतो तो नॅनो सेकंद पुरता असतो. म्हणजे आता इथे बघा स्टँडर्ड TTLचं गेट जो आहे त्याचा प्रोपोगेशन डिले किती असणार आहे, 10 नॅनो सेकंद. म्हणजे जेव्हा मी इथे तुम्हाला दाखवते प्रॅक्टिकल मध्ये चेंजेस करत असताना त्यावेळेस नॅनो सेकंद मध्ये ते काय देतं, आपल्याला आउटपुट देतं. पण आउट काय आहे, द स्टँडर्ड TTL गेट्स इज अ capable of driving at the most 10 other TTL gates simultaneously, hence fun out is a gate is a 10. म्हणजे ऍट ए टाइम तुम्ही किती त्याला गेट चालू ठेवू शकता. म्हणजे 10 गेट जे आहेत मोस्ट 10 अदर TTL गेट सायमल्टेनियसली 10 गेट ऍक्टिव्ह मोड मध्ये ठेवू शकता. किंवा एका सर्किट मध्ये मॅक्सिमम 10 इनपुट गेट जे आहेत किंवा TTL गेट जे आहेत ते तुम्ही यूज करू शकता सायमल्टेनियसली 10. ही जी TTL आहे ते तुमची काय आहे, स्मॉल स्केल इंटिग्रेशन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये लेस दॅन 10 केलं जातं. मग मॅक्सिमम किती फॅन आउट असणार ह्याचं, 10 असणार. फिगर ऑफ मेरिट म्हणजे काय असतं, द फिगर ऑफ मेरिट ऑफ TTL इज 100 PJ मीन्स पिका जूल असं आहे. तर फन इन काय, जनरली फन इन फॉर द TTL इज अराउंड. म्हणजे ते कसं असतं, TTL हे 2 किंवा 1 असते. म्हणजे जशी तुमची सिरीज असेल त्याप्रमाणे ते चेंज होते. आता TTL मध्ये T7408 आहे म्हणजे अँड गेट आहे. त्याला किती आहेत इनपुट्स किती आहेत, 2 आहेत. दॅट्स वाय फन इन ऑफ अँड गेट इज 2. समजते का बघा, फन इन म्हणजे काय असते, जे तुम्ही इनपुट दिलेले असतात ते मग किती पण असू शकतात. बघा इथं फन इन किती दिले, 8 दिले. म्हणजे आता बघा एखादा अँड गेट घ्या 7408 आहे.
मग त्याच्यामध्ये बघा 1 नंबर 2 नंबर पिन काय आहे इनपुट, त्याचबरोबर पुढे कसं असतंय 1 2 3 4 5 6 मॅक्सिमम 8 जे आहेत ते इनपुट्स आहेत. समजते इथपर्यंत? जो पार्ट समजला नाही ते सांगा, म्हणजे ते सांगता येईल तुम्हाला. कॉलम डबल सांगता होतो कोणता? हा तो का येस मॅम. व्होल्टेज. हा बघा इथं पॅरामीटर्स दिलेत आणि इथं व्हॅल्यूज दिलेत. म्हणजे हे जे मगाशी लिहिलं होतं मी ते कशामध्ये लिहिलंय, वर्ड्स मध्ये लिहिले, म्हणजे एका सेंटेन्स मध्ये लिहिले. आता ह्याच्यामध्ये काय लिहायचं आपण, शॉर्ट मध्ये लिहायचंय. आता बघा पॉवर सप्लाय किती येते, 4.5 to 5.4 व्होल्टेज सिरीज. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय करायचंय, 4.5 to 5.5 व्होल्ट कशासाठी दिले जातो, पॉवर सप्लायची व्हॅल्यू असणार आहे. मॅक्सिमम पॉवर सप्लाय किती दिला जातो, 4.5 to 5.5 व्होल्ट किंवा 5.4 व्होल्ट. कशासाठी, तर TTL 74XX सिरीज साठी. त्याचबरोबर बघा नॉइज मार्जिन किती होता, 0.4 व्होल्ट होता. पॉवर डेसिपेशन किती आहे, 10 मायक्रो व्होल्ट आहे. प्रोपोगेशन डिले किती असणार आहे, 10 नॅनो सेकंद असणार आहे. फन आउट मॅक्सिमम समजा 10 दिले. तसंच फिगर आउट किती, फिगर मेरिट किती आहे, 10 PG. PG मीन्स पिको ज्यूल. तसंच फॅन इन म्हणजे त्याचं इनपुट्स किती असणार आहे, मॅक्सिमम 8 इनपुट्स आपण एका TTL फॅमिलीला देऊ शकतो. समजतंय? Yes, ma'am. ऍडव्हान्टेजेस आहेत काही TTL चे. इट हॅज अ लो प्रोपोगेशन डिले, हेन्स TTL सर्किट्स आर फास्ट. प्रोपोगेशन डिले छोटा असल्यामुळे म्हणजे लो असल्यामुळे काय होतं, TTL सर्किट आपलं फास्ट वर्क होतं. त्याचबरोबर इन अ TTL पॉवर डेसिपेशन इज इंडिपेंडेंट ऑन अ फ्रिक्वेन्सी, म्हणजे तो डिपेंडेंट नाहीये. फ्रिक्वेन्सी जरी चेंज झाली तरी पॉवर डेसिमेशन चेंज होत नाही. त्यामुळे तो इंडिपेंडेंट ऑन अ फ्रिक्वेन्सी कशी चेंज झाली तरी पॉवर डेसिपेशन मध्ये चेंज काही होत नाही. हे त्याचं ऍडव्हान्टेज आहे. त्याचबरोबर लॅच उप्स डू नॉट टेक प्लेस. लॅच जे आहे ते तुम्हाला 3rd चॅप्टर मध्ये तुम्हाला हा पॉइंट कव्हर होतो. जेव्हा तुम्ही लॅच यूज करता तेव्हा लॅच उप्स जे आहे ते डू नॉट टेक प्लेस, म्हणजे ते काय प्लेस वगैरे घेत नाही. ते लॅच जे आहे तुम्ही 3rd चॅप्टर मध्ये शिकणार आहात, त्यावेळेस तुम्हाला हा पॉइंट तिथे कव्हर होईल. तर ते लॅच असतं, म्हणजे अँड गेट जो असतो, अँड गेट 2 अँड गेट सिरीज मध्ये जोडलेले असतात. 1 2 3 4 4 गेट जे असतात, 4 नॉट गेट किंवा नॅन्ड गेट जे असतात ते सिरीज मध्ये जोडलेले असतात. आणि त्याच्यामध्ये कसं असतं 1 2 असे एकच रॅन्डमली असे जोडलेले असतात. ठीक आहे, पहिले 2 असतात ते सिरीज मध्ये असतात एकमेकांच्या, आणि दुसरे जे असतात ते दोन्ही पण सिरीज मध्ये असतात. मग ह्याचं जे आउटपुट असतं, दुसऱ्याचं आउटपुट हे कुठं दिलं जातं, पहिल्याच्या इनपुटला, आणि ह्याचं आउटपुट इथं दिलं जातं. त्याला आपण लॅच म्हणतो. ते लॅच आपण 3rd चॅप्टर मध्ये बघणार आहोत. TTL इज अ कंपॅरेटिबल विथ द अदर लॉजिक फॅमिलीज. TTL जी आहे ती कंपॅरेटेबल आहे अदर लॉजिक फॅमिलीच्या ऐवजी. कारण का 54 जो आहे तो कशासाठी सिरीज वापरली जाते, तर आपण मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज केले जाते. तसं 74 कशासाठी वापरली जाते, तर बेसिकली यूज केली जाते. म्हणजे TTL ही मोस्ट युजफुल आहे डिजिटल सिस्टीम साठी अदर लॉजिक फॅमिली पेक्षा. ओके, बघा आता डिसएडव्हान्टेज काय आहे. इट इज अ हाय पॉवर डेसिपेशन. Fan out is a low in a TTL. It has a poor noise immunity. It has a low component density. It can separate only on a 5 volt supply. फक्त त्याला 5 व्होल्ट सप्लाय यूज केला जातो. त्याच्यापेक्षा जास्त यूज केला तर ती जी IC जो असतो तो काय होतो, बर्न होतो, किंवा त्याचं पॉवर डेसिपेशन जास्त होतं आणि IC खराब होतो. 5 व्होल्ट पेक्षा जास्त त्यांना देऊ शकत नाही. हे झालं त्याचं डिसएडव्हान्टेज. लो कॉम्पोनंट डेन्सिटी असते. त्याच्यानंतर पुअर नॉइज इमिडिटी आहे. फन आउट जे आहे ते लो आहे. त्याचबरोबर हाय पॉवर डेसिपेशन आहे. ऑब्विसली पॉवर, जेव्हा आपण पॉवर सप्लाय जर त्याला जास्त दिला तर पॉवर डेसिपेशन काय होणार, जास्त होणार. हे झालं त्याचं डिसएडव्हान्टेजेस. समजते इथपर्यंत?
समजते का? येस मॅम. बघा एवढे इथपर्यंत तुम्हाला काही डाऊट आहे? आतापर्यंत पॉइंट जेवढे झाले त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? नो मॅम. नाही नाही सगळे झाले आमचे स्लाइड. तर बघा तुम्हाला याच्या पॉइंट मध्ये काही डाऊट आहे का की आयसी बघा आपण काय काय शिकलो आतापर्यंत. तर फर्स्टली डिजिटल आयसी, अॅनालॉग आयसी आणि डिजिटल आयसी हे दोन मेनली प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बघा आपण डिजिटल आयसीचे कॅरेक्टर बघितले. आता डिजिटल आयसी कोणाला म्हणायचं? फर्स्टली ज्याला इनपुट आणि आउटपुट म्हणजे वर्क ऍज अ डिजिटल सिग्नल किंवा डिजिटल ह्याच्यावर जेव्हा जो सिग्नल जो दिला जातो इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल हा डिजिटल फॉर्म मध्ये असेल त्या आयसीला काय म्हणायचं आपण? डिजिटल आयसी. डिजिटल आयसी मध्ये तुम्हाला त्याचे कॅरेक्टर बघितले होते बरोबर की नाही? फन आउट, फन इन, त्याच्यानंतर प्रोपगेशन डिले, त्यानंतर परत काय बघितलं होतं आपण? नॉइज मार्जिन आणि पॉवर डेसिपेशन. हे आपण मेनली 5 त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले होते बरोबर की नाही? या 5 कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये कुणाला काही डाऊट आहे? नो मॅम. तर बघा मग ह्याच्यामध्ये डाऊट नाहीये. तर बघा नेक्स्ट पॉईंट काय बघितलं होतं मग आपण? डिजिटल आयसीज मध्ये आपण वेगवेगळे टीटीएल सिरीज वगैरे बघितले होते. मग आता टीटीएल सिरीज आपण काय मोस्टली यूज करतो? तर मोस्टली ही यूज करण्यासाठी का तर ती खूप इझी टू यूज आहे. त्याच्यानंतर परत त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल म्हणा किंवा मग ती कशी आहे? एक्सपेन्सिव्ह आहे. परत ती जास्त मोस्टली फास्ट त्याचं वर्क आहे. म्हणजे त्याचं काय असल्यामुळं आयसी जो असतात ते फास्ट असतात. का फास्ट असतात सांगा मला? का फास्ट असतात सांगा आयसी? टीटीएल आयसी का फास्ट आहेत? कारण त्याचा प्रोपोगेशन डिले जो आहे तो कमी आहे. तो कमी असल्यामुळे काय होतं? तर टीटीएल सर्किट हे फास्ट वर्क होतं. फास्ट वर्क झाल्यामुळे परत ते इझी टू यूज साठी यूज आहे. त्यानंतर एक्सपेन्सिव्ह आहे आणि डेली लाईफ मध्ये ते यूज करण्यासाठी आपल्याला खूप इझिली ते हँड ओव्हर करता येतं किंवा हँडल करता येतं. त्यामुळे आपण जास्त करून डिजिटल सिग्नल्स मध्ये किंवा डिजिटल सिस्टीम मध्ये आपण टीटीएल आयसीज यूज करतो. आता या आयसी जे आहेत ते दोन सिरीज मध्ये आपल्या इलेक्ट्रॉनिक्स ह्याच्यामध्ये 2 सिरीज आहेत. त्याच्या कोणत्या कोणत्या आहेत? तर 7-4 सिरीज आहे आणि त्याचबरोबर 5-4 सिरीज आहे. आता 7-4 सिरीज जी आहे ती बेसिक यूज साठी किंवा लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी आपण यूज करतो. त्याचप्रमाणे 5-4 जी आहे ती कशासाठी यूज करतो? तर मिलिटरी ऍप्लिकेशन साठी यूज करतो. जे मिलिटरीचे ऍप्लिकेशन आहेत त्याच्यामध्ये ते यूज केली जाते. 5-4 सिरीज म्हणजे काय? 5400, 5401, 5402 अप टू 54999 असं यूज केली जाते. तसं 7-4 आपण बघितलेल्या होत्या बघा. 7408, 7402 टू अप टू कुठेपर्यंत? 74999 ही झाली पूर्ण टीटीएल 7-4 सिरीज. ही आता ह्याचे काही आपण कॅरेक्टर्स बघितले होते. काय होतं? फर्स्टली पॉवर सप्लाय किंवा सप्लाय व्होल्टेज. आता सप्लाय व्होल्टेज आपण मोस्टली किती देऊ शकतो 7-4 सिरीजला? तर 4.75 टू 5.25 व्होल्ट एवढं आपण कशाला देऊ शकतो? 74 सिरीज साठी आपण व्होल्टेज सप्लाय देऊ शकतो. त्याचबरोबर टीटीएल सिरीज आहे 5-4 त्याला किती देऊ शकतो? तर ते डेव्हलप कशासाठी केली आहे? मिलिटरी ऍप्लिकेशन साठी. म्हणून आपण त्याचं सप्लाय व्होल्टेज किती देऊ शकतो? त्याची रेंज किती आहे? 4.5 टू 5.5 व्होल्ट एवढी त्याची रेंज आहे. त्याचबरोबर बघा आता
काय इफेक्ट करत नाही तर त्याचा कमीत कमी म्हणजे 0.4 एवढा व्होल्ट फक्त त्याचा नॉइज मार्जिन आहे. त्यामुळे जे आपलं आउटपुट येणार आहे त्याला ते अफेक्ट करणार नाही. त्याचबरोबर पॉवर डेसिपेशन जे आहे ते अप्रॉक्सिमेटली किती आहे 10 मायक्रोवॅट आहे. 10 मायक्रोवॅट आहे. हे झालं पॉवर डेसिपेशनचं. त्याच्यानंतर बघा प्रोपगेशन डिले जो असतो तो कशाने दिला जातो. प्रोपगेशन डिले लो असल्यामुळे आपला जो आयसी आहे तो फास्ट वर्क होतो. आता याचा प्रोपगेशन डिले किती आहे सांगा मला. 10 नॅनोसेकंद. मगाशी जर दाखवलं होतं तुम्हाला चार्ट त्याच्यामध्ये 10 नॅनोसेकंद एवढा त्याचा प्रोपगेशन डिले आहे. त्याच्याबरोबर फिगर ऑफ मेरिट किती आहे 100 PJ म्हणजे P मीन्स पिको ज्युल आणि फन इन किती असणार आहे अराउंड इन 8 म्हणजे 8 पर्यंत फिगर इन आहेत आणि फिगर आउट किती असणार आहे अप्रॉक्सिमेटली 10. समजतं इथपर्यंत. त्याचे ऍडव्हान्टेज त्याचे डिसएडव्हान्टेज आपण डिस्कस केले होते. बघा ऍडव्हान्टेज काय होतं लो प्रोपगेशन डिले असल्यामुळे आपल्या टीटीएल सर्किट हे फास्ट वर्क होतं. त्याचबरोबर पॉवर डेसिपेशन ही इज नॉट इंडिपेंडेंट ऑन फ्रिक्वेन्सी. त्याचबरोबर टीटीएल इज कम्पॅरेटेबल विथ द अदर लॉजिक्स फॅमिली. त्याच्यानंतर बघा डिसएडव्हान्टेज काय काय होते. इट हॅज अ हाय पॉवर डेसिपेशन. Fan out is a low in a TTL. It has a poor noise immediately. It has a low component density. त्याच्यानंतर it can separate only on 5 volt supply. त्याला फक्त 5 volt सप्लाय आपण त्याला अप्लाय करू शकतो. हे झालं. आता लास्ट पॉइंट आहे CMOS लॉजिक फॅमिली. समजतंय का बघा इथपर्यंत समजलंय. Shall I go to next? समजले का सांगा. समजले का इथपर्यंत. येस मॅम. नेक्स्ट पॉइंट फक्त आपण काय करूया इंट्रोडक्शन फक्त घेऊया आणि नेक्स्ट पॉइंट आहे तो परत आपण घेऊया. बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय डिजिटल मॉसफेट सर्किट्स आहेत. हे जे आहेत ते डिजिटल मॉसफेट किंवा मग त्याला काय म्हणू शकता तुम्ही युनिपोलार म्हणू शकता. मग असे दाखवल्याप्रमाणे इथे बघा युनिपोलार जे आहेत ते मॉसफेट किंवा फेट फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर याच्यामध्ये यूज केलं जातं मॉसफेट मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्टली बघा ह्याला काय म्हणू शकता तुम्ही मॉसफेट्स म्हणू शकता असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आता ह्या मॉसफेट फॅमिलीमध्ये किंवा डिजिटल मॉसफेट सर्किट मध्ये 3 कॅटेगरीज आहेत. फर्स्ट इज अ PMOS, NMOS आणि थर्ड वन इज अ CMOS. हे झालं CMOS जो आहे PMOS सर्किट जो असतो तो ओनली P चॅनल यूज करतो. म्हणजे P चॅनल मॉसफेट असते ह्याच्यामध्ये किंवा P टाईप मॉसफेट असतात. याच्यामध्ये NMOS मध्ये काय असतं तर इट NMOS सर्किट हॅव ओनली N चॅनल मॉसफेट म्हणजे N चॅनल मॉसफेट फक्त याच्यामध्ये यूज केले जातात आणि इथं P टाईप चॅनल यूज केले जातात. आता CMOS म्हणजे काय कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट म्हणजे या सर्किट मध्ये बोथ P आणि N टाईप चॅनलचे मॉसफेट असतात. म्हणजे ही कॉम्बो ऑफ P टाईप आणि N टाईप किंवा PMOS आणि NMOS हा काय आहे कॉम्बो आहे. म्हणजे मिक्स केले जातात या दोन्हीचे.
CMOS मीन्स कॉम्प्लिमेंटरी मॉसफेट. समजतंय इथपर्यंत? सिम्पली ह्याच्यामध्ये काय केलं जातात, CMOS मध्ये NMOS आणि PMOS आणि NMOS हे दोन्ही डिव्हाइसेसचा यूज करून काय केलेलं आहे, CMOS means nothing but the complementary metal oxide semiconductor field effect transistor. म्हणजे FET is the field effect transistor. MOSFET means metal oxide semiconductor field effect ट्रान्झिस्टर. आणि CMOS म्हणजे काय तर कॉम्प्लिमेंटरी मेटॉक्साइड सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. इट ऑब्टेन बाय युजिंग P channel MOSFET and N channel MOSFET are connected in a series with the 3 drains connected together and output taken from the common drain point. समजते का इथपर्यंत? तुम्हाला CMOS झाला असेल AEL मध्ये. झालंय CMOS फेट झालाय का? तुम्हाला फेट वगैरे झालंय? FAT म्हणजे फेट. FAT झालंय AEL मध्ये? हा. तर बघा आपण इथे काय करूया, इथे स्टॉप करूया तुमचं. आणि हा जो पॉइंट आहे CMOS हा लास्ट पॉइंट आहे चॅप्टरचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके. ओके का? समजलं इथपर्यंत? Yes, ma'am.